थोडंसं खाऊन घे. कालपासून काहीच खाल्लं नाहीस तू आणि तुझी तब्येतही ठीक नाही. प्लीज खाऊन घे. आई प्लीज काहीतरी खाऊन घ्या ना. आमच्यासाठी नाही, निदान बाबांसाठी तरी. आई बाबा जिथे कुठे असतील ना, तिथून तुमच्याकडे पाहत असतील. आणि तुम्ही जर नाही खाल्लं तर त्यांना काय वाटेल याचा तरी विचार करा. आई प्लीज. आई प्लीज खाऊन घे. हा शंकर, हे बघ, बाबांच्या बाबतीत एवढं सगळं घडल्यावरही तू का येऊ शकला नाहीस ते मी समजू शकतो. शंकर बघ, सावर स्वतःला. ठीक आहे, आपण नंतर बोलूया. बाय. शंकर दादांचा फोन होता. बाबांचं हे असं घडल्यावर त्याची अवस्था आपल्यासारखीच झाली. साहजिकच आहे म्हणा. तोही बाबांच्या तेवढ्या जवळचा होता. गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग अभि. अरे तेजस, हे सगळं काय? सुपर मार्केटला गेलो होतो, म्हणलं काहीतरी सामान घेऊन यावं. अरे पण याची काय गरज होती? वहिनी, हे आत नेऊन ठेवा पहिलं. या घ्या घ्या. तेजस तू पण ना यार. बरं झालं तू आलास. का रे, काही काम होतं का? हा म्हणजे तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. बोल ना. म्हणजे तुझे जे पैसे द्यायचे होते ते ठरलेल्या तारखेला देता येतील असं वाटत नाही. कारण बाबांचं हे अचानक असं घडल्यामुळे आमचं सगळं शेड्यूल जरा गडबडलंय. अरे इट्स ओके, दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. थँक्स तेजस, समजून घेतल्याबद्दल. आणि हो, अजूनही एका गोष्टीविषयी तुझ्याशी बोलायचं होतं. इनफॅक्ट तुझी हेल्प हवी होती. बोल ना. तुला बाबांच्या ऍक्सिडेंट बद्दल तर माहित आहेच, पण मला असं वाटतंय की त्याआधी बरंच काही घडलेलं आहे. म्हणजे बाबा जेव्हा घराबाहेर पडले मला तर काय करावं काहीच कळत नाही. अभि, तू काहीही टेन्शन घेऊ नकोस. हा, प्रत्येक सिच्युएशनला मी तुझ्या बरोबर आहे. बर, मी सोहाला भेटून येतो.
सोहा, तेजस, सोहा, आय एम सो सॉरी. म्हणजे घरामध्ये हे सगळं घडल्यापासून मला तुला वेळच देता आला नाही. त्यामुळे आज मी तुझ्यासाठी खास वेळ काढून आलोय. माझा तर विश्वासच बसत नाहीये तेजस, हे जे काय घडलंय त्यावर. आतापर्यंत माझे बाबा माझ्या बरोबर होते आणि कूल डाऊन सोहा. हे बघ, तुला आता सावरायला हवं. नाही तेजस, हे जे काय घडलंय ते खूप शॉकिंग आहे. म्हणजे अचानक त्या दोघांचं बाहेर जायचं ठरतं काय, ते बाहेर जातात काय, आणि काही वेळातच हे सगळं घडतं. एवढं काय बोलत असतील ते दोघ जण, मला कळतच नाहीये. मला कळलंय सगळं. पण काय तेजस, काय कळलंय तुला? बोल ना प्लीज. म्हणजे मला तसं फील झालं म्हणून बोलतोय. तेजस प्लीज प्लीज बोल. जाऊ दे ना सोहा, उगाच माझ्यामुळे नवीन मॅटर क्रिएट होईल. तेजस प्लीज प्लीज सांग काय झालंय. म्हणजे मीनाक्षी वहिनींकडे बघून मला असं वाटतं की त्या काहीतरी लपवत आहे. तेजस, तू अगदी माझ्या मनातलं बोललायस. मलाही असंच वाटतंय की मीनाक्षी काहीतरी नक्की लपवते. तिला आपल्या दोघांचं रिलेशन मान्य नाहीये म्हणून ती ही सगळी नाटकं करते. मी तुला सांगते तेजस, सोहा, आवर स्वतःला. आईने काय खाल्लं? मी घेऊन जाते नाश्ता त्यांच्यासाठी. बरं, तेजस आलाय, त्यालाही नाश्ता दे. जस्ट थ्रिल. हे असं काहीतरी करून तुला घाबरवलं ना की आपल्याला लय बरं वाटतंय. तुला मधनं गेल्यापासून माझ्या आयुष्यामध्ये काही थ्रिलच राहिलं नव्हतं. म्हणून तर आलोय आता आयुष्याचं थ्रिल एन्जॉय करायला. अभि, येडी. याला म्हणते थ्रिल. कसं वाटलं? आता खरं सांग बायको, तुझ्या डोक्यावर तू सफरचंद ठेवून आपण तो खेळ खेळायचो ना, त्या थ्रिल पेक्षा तुझ्या सासऱ्याला टपकवण्याचा जो थ्रिल होता ना, लय खतरनाक होता. या कानाची खबर त्या कानाला नाही, डायरेक्ट येसचा निकाल.
आता बोलायचं नाही, फक्त ऐकायचं. आपण काय सांगतोय ते. आपल्याला आता आपल्या आयुष्यामध्ये थ्रिल पाहिजे. त्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागणार आहे. काय करावं लागणार आहे? काय करावं लागणार आहे सांगतो. तुझ्यासाठी काय लय डोक्यावर जायची गोष्ट नाही. म्हणजे तुझा तू आत्या सोबतचा कांड जर बघितला, तुझ्यासाठी किरकोळ गोष्ट आहे. कसं असते, बायकोची असती सवत, तसा नवऱ्याचा असतोय जाऊया. आता तुला एक काम करायचंय. माझा सावत्या म्हणजे तुझा नवरा, त्याच्याशी भांडण करायचंय. हा, ते बी खतरनाक. प्लीज प्लीज मला असं काहीतरी करायला लावू नका प्लीज. आपण बोललो विषय येणार. सांगितलेलं ऐकायचं. हे शक्य नाहीये. बाबा गेल्यापासून तुम्ही अभिनची परिस्थिती बघताय ना. माझी त्यांच्याशी बोलण्याची हिंमत होत नाहीये आणि तुम्ही. भांडावं लागणार बायको, ऑप्शन नाही का? मी पाया पडते तुमच्या. ए असंच आहे कुठ, म्हणजे तुझ्या नवऱ्याला आदराची गरज आहे. माझं काय, मला थ्रिलची गरज आहे की. बायको, अजून तुझ्या लय नातीची माती करायची आहे मला. सुरुवात आहे ग. आता कामाला लाग. तुझा टाइम सुरू झाला. बेस्ट ऑफ लक. आत्ते, आपल्याला जे वाटत होतं ना तेच खरंय. म्हणजे काय झालं, काय ते तरी सांगशील की नाही? आत्ते, ही मीनाक्षी आपल्यापासून नक्कीच काहीतरी लपवते. त्या दिवशी बाबा नेमके कुठे जायला निघाले होते हे तिला चांगलंच माहितीये. ते तर तिच्या चेहऱ्यावर दिसतच आहे ग. पण तुला आत्ताच का साक्षात्कार झाला अचानक? तेजस आला होता. त्याच्याशी बाबांविषयी बोलत होते तर त्यानेही हीच शंका बोलून दाखवली आत्ते आई. झालं म्हणजे आतापर्यंत आपण दोघी बोलत होतो, आता तेजसही तेच बोलतो. पण ही बाया काही तोंड उघडायला तयार नाही. जेव्हा बघावं ना तेव्हा आपलं रडण्याचं नाटक चालू असतं. आत्ते, आत्ते, मीनाक्षी एवढी निगरगट्ट आहे ना की तिच्या मनात काय चाललंय ह्याचाही थांगपत्ता लागू देत नाही ती. हिचं ना काय करायचं तेच कळत नाहीये मला आता. पण आपण तरी तिचं काय करणार? दादाच तिच्या बाजूने म्हटल्यावर आपण काय बोलणार ना. खरं तर आत्ताही दादा तिच्या बाजूने ना म्हणूनच ती जास्त शेफारली आहे. सोहा, हे तू काय सांगतेस आत्याईला? मीनाक्षी बद्दल असं काही बोलण्याआधी या घरात काय परिस्थिती याचा तरी विचार करायचास ना. मला अजूनही कळत नाहीये सोहा, या अशा परिस्थितीत तू असं बोलूच कसं शकतेस? अभि, बस. अरे पण तू तिला कशाला ओरडतोयस? आत्याई, मी तिच्यावर ओरडत नाहीये. मला फक्त इतकंच म्हणायचंय की या घरात आधीच प्रॉब्लेम्स कमी आहेत का?
त्या ती मीनाक्षी बद्दल हे सगळं बोलतीये? हे असं बोलणं वागणं शोभतं का हिला? आत्ते मी काहीही चुकीचं बोलत नाहीये, पण जर कोणी खोटं वागत असेल तर मीही ते बोलून दाखवणार. अगं पण मीनाक्षी का खोटं बोलेल? बाबांच्या बाबतीत तिला आपल्याशी खोटं बोलण्याची काय गरज आहे सांग ना. आता ते तिलाच जाऊन विचार ना. तुझी बायको अशी का वागते याचा तपास करण्याची जबाबदारी तुझी नाहीये का? अगं आत्याई मी तिला विचारलं होतं हे, पण तिलाच माहित नव्हतं की बाबा तिला कुठे घेऊन जात आहे. अभि थांब. हे बघ, मीनाक्षी कितीही नाही म्हणत असली ना तरी मला खात्री आहे की तिला माहित होतं की दादा तिला कुठे घेऊन चाललाय. आता यापुढे काय करायचं ना ते तुझं तू बघ. आता तुला एक काम करायचंय. माझा सावत्या म्हणजे तुझा नवरा, त्याच्याशी भांडण करायचंय. ते बी खतरनाक. काय हो, काय झालं? नाही काय नाही. मग असे डोक्याला का हात लावून बसलायत? अभि बोला ना. हे जे काही घडतंय त्यानंतर तुला कसं समजावं तेही कळत नाही आणि तुझ्याशी काय बोलावं तेही सुचत नाही. मीनाक्षी, सोहाचा तुझ्या बाबतीतला गैरसमज दिवसेंदिवस वाढत चाललाय. ती आत्याईलाही तेच सगळं सांगत होती. मी त्या दोघींना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्या माझं ऐकून घ्यायलाच तयार नाही. त्यांच्या मते त्या जे बोलतायत तेच खरं आहे. बाकी कोण काय विचार करताय त्याचं त्यांना देणं घेणंच नाही. बघ मीनाक्षी, बाकी कोणी काहीही बोललं तरी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला हे वादविवाद नको असतात हे तुलाही माहिती आहे. मला तर वाटतं हीच खरी वेळ आहे एकमेकांना समजून घेण्याची, एकमेकांना सांभाळून घेण्याची. आधीच बाबा गेल्यामुळे आपल्यावर एवढं मोठं दुःख कोसळलंय. त्यात असे आपण एकमेकांशी वाद घालत बसलो तर कसं होणार आहे? आता हे सगळं मी सांगण्यापेक्षा प्रत्येकाला कळायला नको का? मी काही चुकीचं बोलत असेल तर तसं सांग मला. हे वाद मिटवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. अभिसारख्या नेहमी वादांपासून लांब राहणाऱ्या साध्या आणि सरळ माणसासोबत मला भांडण करायचं कसं शक्य आहे ते?